विधानसभेची जागा जर का कामगार नेते जगन सोनवणे यांना दिली नाही तर जळगाव जिल्ह्यामध्ये, खानदेशमध्ये आणि महाराष्ट्रात मी या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रचार करणार नाही। ज्या पद्धतीने सांगितलं होतं की बीजेपी सोबत आमची युती असताना देखील बीजेपीच्या स्टेजवर जाणार नाही, त्याचं पालन केलं। जर जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचे जर आमदार निवडून आणायचे असेल तर आमदार जगन सोनवणेला आमदार करावं लागेल, अन्यथा तुमचा आमदार निवडून येऊ शकत नाही। शरद पवार साहेबांच्या सभेमध्ये गेलो, त्यांना जाहीर पाठिंबा दिला। उद्धव साहेब ठाकरेंच्या सभेमध्ये गेलो, त्यांना पाठिंबा दिला। त्यानंतर जितेंद्रजी आव्हाड, मी, जयंतराव पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी संजयजी राऊत यांच्यासोबत जे आहेत सभा गाजवल्या। त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये जे आहे यांनी आम्हाला या ठिकाणी तिकीट द्यावं। 25 वर्षापासून मी माजी आमदार संतोषजी चौधरी यांच्यासोबत होतो। गेल्या 5 वर्षापासून त्यांच्यासोबत माझा संपर्क नाही आहे आणि 5 वर्षापासून संपर्क नसताना फक्त श्रीरामदादा पाटील यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्या सभेमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांच्या गेलो आणि आमची देखील या ठिकाणी अपेक्षा आहे माजी आमदार श्री संतोष चौधरी यांच्याकडून की त्यांनी भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये मी त्यांना 25 वर्ष साथ दिलेली आहे। 2011चा देखील त्यांना अनुभव आहे, त्यावेळेस मी त्यांना साथ दिलेली आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी पुन्हा डॉक्टर मानवतकर सारखा व्यक्ती माझ्या विरुद्ध उभा करू नये। 2014ला मला आमदारकीचं तिकीट मिळालं, 2019ला मला आमदारकीचं तिकीट मिळालं। माझी पत्नी माजी पंचायत समिती सदस्य नगरसेविका यांना काँग्रेसतर्फे 2014ला मिळालं, 2019ला मला मिळालं राष्ट्रवादीतर्फे। तरी देखील त्या ठिकाणी जे आहे दोघी वेळेस आमचे मित्र श्री संतोषजी चौधरी यांनी माझा प्रचार केलेला नाही आहे। मी हे सगळं विसरलेलो आहे, परंतु भविष्यात त्यांच्याकडून मला अपेक्षा, विनंती आहे की त्यांनी माझा या ठिकाणी प्रचार करावा आणि मला या ठिकाणी साथ द्यावी, हे या ठिकाणी मी जाहीर करतो। आणि अन्यथा भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी माझे मित्र श्री संतोषजी चौधरी यांचा देखील प्रचार करणार नाही। भविष्याचं जर गणित या ठिकाणी जर तुम्हाला मांडायचं असेल आणि आमदार संजय सावकारे जर तुमचा दुश्मन असेल तर तुम्हाला 25 वर्षाचा ज्याच्यासोबत मैत्री होती त्याच्यासोबत तुम्हाला या ठिकाणी साथ द्यावी लागेल, हे या ठिकाणी नम्रपणे मी आवाहन करू इच्छितो। त्या